नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत महाराष्ट्राच्या मिनी काश्मीर म्हणणाऱ्या जाणाऱ्या तापोळा येथे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की हा समोर चालणारा तरप आहे. ह्याच्यामध्ये 4 चाकी गाडी दुसरीकडे घेऊन जाऊ शकतो आणि दुसरीकडच्या गाड्या इकडे घेऊन येऊ शकतो. आणि त्याचे काय चार्जेस असेल ते त्यांना तुम्ही जेवढं अंतर असेल तेवढं तुम्ही पे करू शकता मित्रांनो. आणि तापोळ्याची बोटिंग, धरण परिसर, डोंगराच्या मधली शांत वादळी हवा आणि सर्व मोठं तापोळा ते रत्नागिरी ब्रिज. हा ब्रिज होतोय बघा समोरच, तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये. बघा तुम्ही हा समोर व्हिडिओ तुम्ही बघताय त्यामध्ये ब्रिज हा पूर्ण होत आलेला आहे. थोडंसंच काम बाकी आहे मित्रांनो, हे लवकरच पूर्ण होईल. तुम्ही बघू शकता पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. आणि हा तुम्ही पाहताय ते तापोळ्याच्या सुंदर बनवलेला, अगदी शांत, स्वच्छ आणि हरवलेला आहे ते बोटिंग. हा मोहीम ॲडिशनल आहे आणि लोक निसर्ग पाहण्यासाठी, बोटिंग करण्यासाठी इथे तापोळ्यामध्ये येतात. 2-3 दिवस मुक्काम करतात. असं भरपूर काय आहे बघण्यासाठी तापोळ्यामध्ये. इथे बाजूलाच महाबळेश्वर म्हणून जवळच एक निसर्ग पॉईंट आहे महाबळेश्वर. तापोळ्यापासून एक 18 किलोमीटर ते 20 किलोमीटरच्या अंतरावरच आहे महाबळेश्वर. तिथे तुम्ही जाऊन स्ट्रॉबेरीचा आनंद घेऊ शकता मित्रांनो. इथं आल्यावर तुम्हाला कळेलच की तापोळा काय आहे. तापोळ्यात आल्यानंतर तुम्ही वासोट्याला फिरायला जाऊ शकता. इथून वासोट्यावर गेल्यावर तर इथं एक छानसं असं बेट आहे. त्या बेटवरती तुम्ही जाऊन एन्जॉय करू शकता. ट्रिपसाठी आणि पूर्ण दिवस रिलॅक्स होण्यासाठी इथे येतात मित्रांनो. बोटिंगची चार्जेस साधारण 30 ते 1 तासापासून आहेत. इथं आल्यावरती तुम्हाला कळेलच कोणती बोट घेतली, कोणते चार्जेस लागतील तुम्हाला मित्रांनो. इथे बघा रे बोट, स्पीड बोट अशा भरपूर प्रकारच्या बोटिंग आहेत. इथून तुम्ही जाऊ शकता, दुसरीकडे फिरू शकता, दुसऱ्या पॉईंटला जाऊ शकता बोटिंगकडं. तिथे रस्ता नाही, तिथं तुम्ही जाऊ शकता आणि बोटिंगचा आनंद घेऊ शकता, फिरण्याचा आनंद घेऊ शकता मित्रांनो. आता तुम्ही समोर बघताय हे बघा कसं मस्त पाणी आणि डोंगर, बोटिंग असं बघा. हे तोरापा तुम्हाला दिसतोय समोरून. हा दुसरीकडून आता दुसऱ्या साईडला चालला आहे बघा हा तराप्पा. बोट हलताना येणारा आवाज, डोंगराच्या पद्धतीने ती शांत पाणी, यासाठी लोक इथे पुन्हा पुन्हा येतात मित्रांनो. इथे यायचा आनंद खूप मस्त, वातावरण थंड, मिनी काश्मीर म्हणलं जातं मित्रांनो. इथे आल्यानंतर एकदम शांत वातावरण, थंड थंड थंड, जसं की तुम्ही काश्मीरमध्ये असाल असा इथे आनंद घेता येतो मित्रांनो. त्यामुळे इथे साताऱ्यापासून काही अंतरावरच आहे मिनी काश्मीर. जास्त लांब नाही, एक 60 किलोमीटर आहे तापोळा. सातारा ते तापोळा हे 60 किलोमीटरचं अंतर आहे. इथे हवा आणि इतकी स्वच्छ आहे की तुम्हाला शहरातील सगळा ताण विसरायला लावेल. बोट थांबून फोटोज घेता येतात. पाणी इतकं शांत आहे की रिलॅक्शन दिसतं. फिशिंग करणारे लोक इथे तुम्हाला दिसतील. काही ठिकाणी होमस्टे, फूड स्टे आहे, सगळं काही आहे. तर तापोळा ते रत्नागिरी जोडणाऱ्या नव्या मार्गावरती आपण इथून जाऊ शकतो. समोरून तुम्हाला दिसतोय ब्रिज, तापोळा ते रत्नागिरी जोडणारा जाणारा हा समोर तुम्हाला ब्रिज दिसतोय. जास्त काम नाही, थोडंच काम राहिलेलं आहे. काही दिवसामध्ये, काही वर्षामध्येच पूर्ण होईल बघा मित्रांनो. हे बघा मी तुम्हाला झूम करून दाखवतोय. हे बघा, हे बघा, थोडंसंच काम होईल आणि आपण रत्नागिरी, आपलं तापोळा ते रत्नागिरी हा आनंद लवकरच घेऊ. ह्या ब्रिजवरनं साताराकरांना हा आनंद वाटेलच की आपल्याला शॉर्टकटनं आपल्याला रत्नागिरीला पोहोचता येईल लवकरात लवकर. तापोळा रत्नागिरी जोडणाऱ्या नव्या ब्रिजचं काम सुरू आहे. हा ब्रिज पूर्ण झाला तर पुढील वर्षात मोठा फायदा होणार आहे. तापोळा ते रत्नागिरीचा प्रवास अशा सोपा होईल आणि पर्यटक वाढतील मित्रांनो. स्थानिकांना फायदा होईल आणि आर्थिक व्यवहार वाढतील. व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, सबस्क्राईब करा.